हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशी गव्हाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। खीर बनवण्यासाठी आपण या ठिकाणी पाऊण वाटी गहू घेतलेला आहे। गहू आम्ही जो चपात्यांना यूज करते तोच गहू या ठिकाणी घेतलेला आहे। तुम्ही जोही चपात्यांना यूज करत असाल गहू तो तुम्ही घेऊ शकता। त्या गव्हाला मी रात्रभर भिजत घालून ठेवलेलं होतं। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे भिजलेले आहेत मस्त। आता आपण याला मस्त असं मिक्सर मध्ये भरडून घेणार आहोत। याला आपल्याला पाणी न घालता छान भरडून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशा आपले गहू भरडून झालेले आहेत। जास्त जाडसरही नाही आणि जास्त बारीकही नाही, अशा आपल्याला हे भरडून घ्यायचे आहेत। आता आपण कुकर गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये 2 मोठे चमचे 2 चमचे तूप घालूया। तूप छान वितळलं की त्यामध्ये आपण जे गहू दळून घेतले आहेत ते टाकूया। आता आपण या गव्हाला मस्त असं मंद आचेवर छान परतून घेणार आहोत। तुम्हाला जर तूप अजून घालायचं असेल तर तुम्ही अजूनही टाकू शकता। तुम्ही बघू शकता हे छान असं परतून झालेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। पाणी टाकताना आपण ज्या वाटीने गहू मोजलेले आहेत त्या वाटीने या ठिकाणी आपण अर्धी वाटीसाठी 2 वाट्या पाणी टाकणार आहोत। आपण या ठिकाणी 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावूया। आता आपण याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत। जर 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये हे नाही शिजलं तर याच्या परत आपण शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। याच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण याला उघडून बघूया हे झाले की नाही ते। तुम्ही बघू शकता मस्तपैकी हे शिजलेलं आहे। आता आपण यामध्ये किसलेला गूळ घालणार आहोत। मी या ठिकाणी अर्धी वाटी गूळ किसून घेतलेला आहे। थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे। तुम्ही टेस्ट करून गुळाचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमीही करू शकता। तुम्ही बघू शकता एवढा गूळ मी आता नंतर घालणार आहे। चांगला मिक्स करून घ्यायचं आहे याला। गूळ विरघळला की या खिरीला छान असा कलर यायला सुरुवात होते। यामध्ये अजून थोडा गूळ टाकूया। तुम्ही बघू शकता आपला गूळ मस्त या ठिकाणी विरघळलेला आहे। आता आपण यामध्ये थोडंसं तूप घालणार आहोत। आपण शिजवतानाही पहिले तूप घातलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आता थोडंसं तूप घालूया। याने छान टेस्ट येईल। खिरीमध्ये जेवढं तूप आपण जास्त घालणार तेवढे खिरीला छान चव येते, म्हणून मी थोडंसं आणखीन तूप घालते।
आता आपल्याला यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत. मी या ठिकाणी बदामाचे काप करून घेतले आहेत आणि थोडेसे काजूचेही काप केलेले आहेत. आणि थोडेसे मनुके आहेत. याला आपण असंच 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहोत. गॅस मीडियमच ठेवायचा आहे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे आपण जेव्हा ही खीर खायला घेणार तेव्हा यामध्ये आपल्याला गरम दूध टाकून ही खायला घ्यायची आहे. जर थंड दूध आपण घालणार तर याची चव चांगली लागणार नाही. त्याकरता यामध्ये गरम दुधाचाच वापर करायचा आहे. तुम्ही बघू शकता आपले खिरीला मस्त असा कलर आलेला आहे. ही जास्त दाटसरही नाही आणि जास्त पातळही नाही. खायला देखील तेवढीच छान आहे. मस्त अशी पौष्टिक खीर आहे. तुम्ही बघू शकता आपली गव्हाची खीर झालेली आहे. हिला छान असा कलर सुद्धा आलेला आहे. जास्त दाटसरही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी मस्तही झालेली आहे. खूप पौष्टिक अशी खीर आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया नव्या रेसिपी सोबत. धन्यवाद.